महिने आहेत आणि तिला मुरंबासाठी फिल्मफेअर अवॉर्ड पण मिळालेला आहे. तसंच संदूक, बकेट लिस्ट, काशीनाथ घाणेकर, हॅमलेट यासारख्या प्रोजेक्टवरती सुमित राघवन यांनी खूप अत्यंत प्रभावीपणे कामं केलेली आहेत. आणि आपल्याला माहितीच आहे की सगळ्यात त्यांची गाजलेली सिरियल साराबाई वर्सेस साराबाई, त्या त्या पात्राच्या तर आम्ही सगळेजण प्रेमात पडलेले आहोत. तर ह्या सगळ्यांनी त्यांनी रुपेरी पडदा गाजवलेले हे दोघं जण, सतत ग्लॅमरमध्ये असणारे हे दोघं जण आपलं कौटुंबिक स्वास्थ्य कसं टिकवतात किंवा त्यांना कौटुंबिक स्वास्थ्य टिकवण्याची ओढ कशी आहे किंवा कुटुंब व्यवस्थित असावं या बाबतीत त्यांची मतं काय आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि त्यांची मुलाखत घ्यायला आज आपल्याकडे गौरी कानिटकर आहेत. गौरी कानिटकर ह्या अनुरूपच्या संचालिका तर आहेतच, पण विवाह संस्था म्हणजे नाटकातील विवाह याविषयी त्यांची PhD आहे. तर अनेक जुनी नाटकं ते आत्ताची नाटकं यामधला विवाहांमधला बदल त्यांनी त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे गौरी पण आपल्याला एक मला असं वाटतं योग्य व्यक्ती त्यांची मुलाखत घ्यायला इथे मिळालेली आहे. तर मी आता ही पुढची सगळी सूत्र गौरीच्या ताब्यात देते आणि आपण सर्वांनी या दोघांचं मनोगत ऐकूया आणि मग शेवटची 10 मिनिटं प्रश्न उत्तराला देऊया. तर गौरी, मी तुला आता विनंती करते की तू घेशील सूत्र. थँक्यू अनुराधा. नमस्कार मंडळी. आपल्या माइंड जिमची डिसेंबर महिन्याची थीम कौटुंबिक स्वास्थ्य ही आहे असं आता आपल्याला अनुराधाने सांगितलंच. आणि या विषयावर खास गप्पा मारण्यासाठी चिन्मयी सुमित आलेले आहेत. गेले दोन्ही शनिवार, एका शनिवारी वनिताताई पटवर्धन आणि एका शनिवारी मंगलाताई गोडबोले या दोघी जणी आपल्याशी कौटुंबिक स्वास्थ्य या विषयाबद्दल बोलल्या आहेत. पण समाऊ मला कुठेतरी वाटलं की ती थिअरी होती आणि आज मात्र चिन्मयी सुमितकडनं आपण त्याचं प्रॅक्टिकल रूप बघणार आहोत. कारण त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यामध्ये त्यातल्या अनेक गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. मी स्वतः त्यांची मुलाखत आमच्या अमरूपमध्येच ते दोघं जण आले होते तेव्हा ऐकलेली आहे. त्यानंतर चिन्मयीशी मी त्या निमित्ताने जेव्हा 2-3दा बोलले तेव्हाही मला त्यातला जो जेन्युइननेस आहे कुटुंब स्वास्थ्य, कुटुंब या संदर्भातला, तो खूप जाणवला होता. आणि अनुराधाने जबाबदारी माझ्यावर टाकली तेव्हा मला एका बाजूला टेन्शन आलं आणि एका बाजूला खूप आनंद झाला की मला एका वेगळ्या विषयावरती या तुम्हा दोघांशी बोलायला मिळणार आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला चिन्मयी तुला विचारायचा आहे की ज्या वेळेला कौटुंबिक स्वास्थ्य या विषयाबद्दल बोलायचंय असं जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं त्यावेळेला कोण माणसं तुझ्या डोळ्यासमोर आली? म्हणजे तुम्ही दोघं जण आलात, तुमच्या घरातली तुमची मुलं, तुम्ही असे चौघं आलात का तुझे सासू सासरे पहिल्यांदा आले का आई वडील आले? कोण आहे कुटुंब म्हणजे तू काय मानतेस? मला ते कुठली माणसं माझ्यावरती जीव लावतात आणि ज्यांना माझा जीव लागलाय असं सगळंच माझं कुटुंब फार मोठं आहे. आणि त्याच्यामुळे आणि दुसरं तू जसं म्हणालीस म्हणजे सगळेजण म्हणतायत की रुपेरी पडदा आणि हे ग्लॅमरस फील्ड वगैरे. मी आणि सुमितनी हिंदीमध्ये जास्त काम केलंय पण मी मराठीत जास्त काम केलंय. त्याच्यामुळे मराठीत सुद्धा काम करताना मला असं वाटतं की जे माझं कार्यक्षेत्र आहे ते पण माझं एक्सटेंडेड कुटुंबच असतं. म्हणजे एकदा तुम्ही सेटवरती गेल्यानंतर एक तुमची कुणीतरी मुलगी बनते, एक तुमची कुणीतरी बहीण बनते, एक कुणीतरी तुमची आई बनते. हा असाच म्हणजे आपली पद्धतच ती आहे बहुतेक. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी वसुधैव कुटुंबकम वरती विश्वास ठेवणारी फार जास्त मुलगी आहे. त्याच्यामुळे कुटुंब म्हटल्यानंतर मला खरंच आम्ही 6 जण, 7 जण, 8 जण, 9 जण असे दिसतच नाही. मोठा स्पेक्ट्रम तुझ्या समोर येतो. तुझी सगळी काम करणारी आसपासची मंडळी ही पण तुझा एक कुटुंबाचा भाग असतात. नाही म्हणजे आता परवा दिवशी डॉटर्स डे झाला म्हणजे मागच्या महिन्यामध्ये. तर डॉटर्स डिलाइट असं म्हणून मी एक ग्रुप काढला आणि त्याच्यामध्ये माझ्या 9 मुली होत्या माझ्या मुलीसकट. वा वा. तर त्याच्यामुळे हे असं आहे. ओके. सुमित, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कौटुंबिक स्वास्थ्य असं आपण ज्या वेळेला म्हणतो तेव्हा तुमच्या दृष्टीने स्वास्थ्य म्हणजे काय आहे? स्वास्थ्य मला असं ऑफकोर्स हे फिजिकल ह्याच्यात काहीच नाहीये. हे सगळं जे आहे मेंटल आहे आणि त्यामुळे तुम्ही डोक्याने किती शांत आहात, तुम्ही तिकडनं किती सेक्युअर आहात, करेक्ट, फार महत्वाचं आहे. आणि
तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगता, आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांशी तुमचे कसे संबंध आहेत? कसं आहे ना की आपलं हे आपण एका काय म्हणू त्याला, इंडियन फॅमिली, आपल्या व्हॅल्यूज आहेत. आज आपल्याकडे जॉईंट फॅमिलीज नाही आहेत, पण ज्या न्यूक्लिअर फॅमिलीज झालेल्या आहेत त्यात सुद्धा हा एक आजी आजोबा, भाचे, पुतणे आणि मावस भाऊ आणि हे सगळे हे खूप इंटरलिंक्ड आहेत. आपण असं नाही काढून टाकता येणार की अच्छा मी आता वेगळा आहे, आता माझ्याशी कोणीच संबंध नाही ठेवायचे, किंवा असं आपल्याला आपले संस्कारच नाहीये. त्यामुळे दररोज आपले कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीत ह्या सगळ्यांशी संबंध येतात, आणि मला असं वाटतं की हे संबंध खूप महत्वाचे आहेत. हे कुठेतरी आपण एकल कोंडे नाही होऊ शकत, होता कामा नये. आपण एकटं म्हणजे आज त्याला वेगवेगळी कारणं आहेत. आज तो एक वेगळाच, डिप्रेशन हा एक वेगळाच इश्यू आहे. पण मला असं वाटतं की हे सगळे आपल्या ह्या व्हॅल्यूज, आपल्या हे जे रिलेशन्स आहेत हे इतके स्ट्रॉंग आहेत की आणि तेच आम्ही आमच्या मुलांना सांगत असतो की आजी आजोबा फार महत्वाचे असतात. आजी आजोबा दोन्हीकडचे, चिन्मयीचे आई बाबा, माझे आई बाबा, आणि हे अशाच प्रकारचे आपले जे नातेसंबंध असतात ना, ते जेव्हा बळकट असतात, ते जेव्हा सुदृढ असतात, तेव्हा मला असं वाटतं की कुटुंबाचं स्वास्थ्य हे संतुलित राहतं. आपोआपच स्वास्थ्य तिथे येतं. खरंय, नक्कीच नक्कीच. ज्या वेळेला आपण या पद्धतीने आपली रिलेशन्स तयार होतात तेव्हा. आता कसं असतं माहितीये, कुटुंब संस्था जिवंत ठेवण्याचं काम नेहमीच विवाह संस्था करते, आणि त्याचे मुख्य पिलर्स असतात ते असतात पती आणि पत्नी. म्हणजे आता आपण म्हणलं ते ज्येष्ठ घरातली माणसं आहेत आणि मुलं आहेत, याच्या मधला जो दुवा आहे तो तुम्ही दोघं जण आहात. आणि जेवढं आपण घरामध्ये आपल्याला ते स्वास्थ्य मिळतं तितकं आपण बाहेर जाऊन चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि यू आर राईटली सेड की तुमचा तिसरा मजला म्हणतो ना आपण, तो शांत पाहिजे. हो, नाही खरंय. तरच आपण बाहेर जाऊन चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. कारण मुळातच कुटुंब किंवा घर या संकल्पनेमध्ये एक मानसिक उबदारपण आहे, आंतरिक जिव्हाळ आहे, एक सिक्युरिटी आहे, किंवा एक मुक्तपणा आहे, आधाराची जाणीव आहे, आणि ती मला असं वाटतं आपल्या संस्कृतीची स्ट्रेंथ आहे. आपली कुटुंब संस्था ही. पण सध्या समाजामध्ये तसं दिसत नाहीये. थोड्याफार प्रमाणात तरी का होईना, पण आपली कुटुंब संस्था डळमळीत होताना दिसते. आणि तुम्ही कितीही जरी म्हणलात की हे सगळं वसुदैव कुटुंबकम आहे, आजी आजोबा पाहिजेतच, अगदी खरं आहे. पण ही सगळी नाती उभी करण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात. आपोआप नातं कुठलंच उभं राहत नाही. तर मला तुम्हाला दोघांनाही हे विचारायला आवडेल की तुम्ही नेमकं काय केलं त्यासाठी? मला ना खरं सांगू का, मला असं वाटतं ना, आपण वास्तवाला सामोरं जाणं फार महत्वाचं आहे. जे आहे आवाज थोडा लो येतोय. हॅलो 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 हॅलो, येतो का आवाज? मला असं खूप वाटतं की वास्तवाला सामोरं जाणं फार महत्वाचं आहे. एक असतं, आपण स्वप्नाळू असतोच, मला हे करायचंय, मला इथे जायचंय, मला माझ्या मुलांसाठी, हे तर आहेच. पण ऍट द सेम टाइम रियालिटी चेक असणं फार महत्वाचं आहे, आणि त्याची जाणीव ही आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच करून देणं फार महत्वाचं आहे. लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. एखादं उदाहरण देता येईल? नाही, मला तेच वाटतं की आज समजा जर मी म्हणजे आपण व्यवसायाच्या दृष्टीने बघूया की आज 2016 मध्ये मी माझं शेवटचं काम केलं, इन द सेन्स एक टेलिव्हिजन शो केला. ओके. त्याच्या कारण का मी म्हणतो, कारण नेहमी आपण मनशांती किंवा कुटुंबाचं स्वास्थ्य ना, हे आपण व्यवसायाशी खूप जोडतो, किंबहुना निगडीत असतंच. ते कुठे ना कुठेतरी ते असतंच की बाबा आज मी किती कामात व्यस्त आहे, किंवा मी कुठल्या प्रकारचं काम करतोय, किंवा माझं काम ओळखलं जातंय का, माझी स्वतःची ओळख निर्माण होते का, ह्याचे खूप पडसाद तुम्हाला उमटत असतात तुमच्या पर्सनल आयुष्यात, तुमच्या मित्रपरिवारामध्ये, तुमच्या मुलांमध्ये. तर मला असं वाटतं की 2016 मध्ये जेव्हा मी माझं शेवटचं काम केलं, त्याच्यानंतर मी जवळजवळ 4 वर्ष सातत्याने टेलिव्हिजनवर दिसलोच नाहीये. मी फक्त काही चित्रपट केले आणि हॅमलेट सारखं एक नाटक केलं, कारण मला
माझ्यासाठी वेळ काढायचा होता. आणि जेव्हा मी आता असं म्हणतो ना की मला माझ्यासाठी वेळ काढायचा आहे, तेव्हा तो फक्त माझ्यासाठी नसतो, तर तो माझ्या बरोबर कुटुंबासाठी असतो. बरोबर. कारण जेव्हा मी टेलिव्हिजन करत असतो, तेव्हा मला महिन्यातले 25 दिवस गुणिले 2-2.5 वर्ष इतके दिवस मी बाहेर असतो. हम्म. तेव्हा घराकडे लक्ष द्यायचं जरी म्हटलं तरी देता येत नाही. आणि हम्म. घराकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं. बरोबर आहे. याला की अनुषंगानेच एक प्रश्न असा आहे की तुमच्या दोघांच्या ज्या बाहेरच्या भूमिका आहेत की नाही, म्हणजे बाहेर जिथे तुम्ही काम करता तिथल्या भूमिका, आता हॅमलेटचा उल्लेख झाला किंवा चिन्मयीची चंपासारखी भूमिका आहे की ज्या दोन्ही भूमिका अशा कॅरी होणाऱ्या आहेत. हम्म, हा, की घरापर्यंत त्या येतात किंवा तिचीच मागे मी मुलाखत एक वाचली होती, त्याच्यात ती म्हणली होती की चंपा केल्यावर मला 2 दिवस झोप नव्हती आली. हम्म. हा, तर चिन्मयी, मला तुला विचारायचंय की अशा वेळेला तुला घरातल्यांचा सपोर्ट तू कसा मिळवतेस? दोघंही आम्ही एकाच व्यवसायात असल्यामुळे ती समजूत माझ्यात आणि सुमितमध्ये असू शकते की ह्या व्यक्तीवरती काय ताण असेल, ह्या ऍक्ट्रेस म्हणून हिच्यावरती काय ताण असेल किंवा ती हम्म. कुठल्या स्ट्रेस मधून जात असेल. ते जसं मला कळू शकतं तसं सुमितला कळू शकतं. ते आम्ही खरं तर म्हणजे मी चंपा केली तेव्हा मुलं खूपच लहान होती आणि त्यावेळेला खरंच फार स्ट्रेसफुल सिच्युएशन अशी होती की सुमित केनियाला होता. तो त्याच्या एका नाटकाच्या दौऱ्यासाठी गेला होता आणि त्यावेळेला मी इकडे चंपा करत होते आणि दोन्ही लहानगी मुलं माझ्याकडे होती. एकतर असं होतं की आता इतकी वर्ष व्यवसायात राहिल्यानंतर घरी नाही घेऊन येत आम्ही खरं तर बॅगेज कुठलंही. ते तिथल्या तिथे संपतं, कारण आम्हाला त्या कळतात त्याच्या ज्या काही सीमारेषा आहेत ते. जसं मी शूटिंगला गेल्यानंतर मी जर सारखी फोन करायला लागले घरी विचारायला सुमितला की दियाने दूध प्यालं का, दिया गेली का वेळेवरती शाळेमध्ये, तर सुमित मला एका पॉइंट नंतर तो मला सांगायचा की तुला पर डे देत आहेत ते लोक, आणि तो तू संसार नीट करावास म्हणून देत नाहीये, तिकडे काम करायला देत आहेत. त्याच्यामुळे सारखं सारखं घरी फोन करून मी किती चांगली गृहिणी आहे कुणाला सिद्ध करतेस तू, शांतपणे काम करते, काम करायला गेली आहेस तर. कारण खूप ऍक्ट्रेसेस आहेत ज्यांना काम करायची इच्छा आहे पण त्या घरात बसून आहेत, तर तुला काम करायला मिळते तर तू काम कर, इकडे सगळं व्यवस्थित होतंय. तर हा पण मग निर्धास्तपणा अशा वेळेला मला तुला वाटतं राग यायचा नाही का? कशा वेळेला छे जेव्हा राग. तुला सुमित सांगायचा की तुला पर डे मिळतं? नाही नाही, मला अजिबात राग नाही यायचा. उलट मला असं वाटतं की ही शिकवणी होती मला म्हणजे मला मिळालेली एक, म्हणजे काही कुठलीही ट्युशन फी न देता मिळालेली ट्युशन होती ती. पण अशा त्याच्यामुळे वेळेला मला असं घरचे वाटतं जे ज्येष्ठ होते हा त्यांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला किंवा तुम्ही त्यांच्याशी त्यांना कम्युनिकेट कसं दोन केलं? गोष्टी आहेत. नाही नाही, दोन गोष्टी कशा आहेत. माझं नेहमीच म्हणणं असं होतं की दिया नीरजला आजी आजोबा मिळावेत आसपास, पण ते बेबी सिटर्स म्हणून नकोत. ओके. त्यांनी म्हणजे स्वतःचा त्यांनी पहिल्यांदा संसार करायचा, त्याच्यानंतर पोरांची करिअर्स घडवताना त्यांचे संसार सांभाळायचे, मग त्यांनी स्वतःसाठी जगायचं कधी. त्याच्यामुळे जर माझ्या सासू सासऱ्यांनी किंवा माझ्या आई वडिलांनी माझ्या घरी येऊन राहायचं असेल तर तो मुलांबरोबर चांगला वेळ घालवायला मिळावा म्हणून. त्यांची देखभाल करायला त्यांनी असू नये, त्याच्यासाठी आपण एक वेगळी सिस्टीम करायला पाहिजे. ती जबाबदारी माझी आणि सुमितचीच आहे पूर्णतया, असं मला वाटायचं. माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या आई वडिलांनी खूप मदत केली आहे मला, पण तरी सुद्धा मला असं वाटायचं की त्याचा भार त्यांना वाटता कामा नये. मला जे एक काही असेल ते ह्याच्यामध्ये आनंदी. हा, थोडंसं मी तुला इंटरप्ट करते ह्याच्यामध्ये. पुष्कळ वेळेला काय होतं की ज्येष्ठ जे असतात की नाही घरातले, त्यांना असं वाटतं अरे आम्ही हा, आहोत ना, मग तुम्ही कसली दुसरी सिस्टीम तयार करताय? नाही असं नाही वाटत, कारण आम्ही सगळेच लोक मच्युअर्ड आहोत आणि मुलांच्या बाबतीत असेल किंवा आमच्या आई वडिलांच्या बाबतीत असेल, संवाद राखणं आणि तो तुटू न देणं ही गोष्ट एक्झॅक्टली. आम्ही प्राणपणाने पाळलेली आहे. म्हणजे मला त्याच्यामुळे आम्ही तेच हे म्हणायचं सतत होतं की एकमेकांशी बोलत असायचो. आपल्याला जे हो काही सांगायचं ना ते आपल्याला प्रॉपर वर्डिंग मध्ये, प्रॉपर टोन मध्ये आपल्याला कम्युनिकेट करावं हो लागतं. हो. त्याच्याशिवाय नाही, माझ्या आपल्याला ते सासूबाईंनी मिळत नाही. काल मला फोन केला होता. काल काल मला माझ्या सासूबाईंनी फोन केला आणि त्या रडत होत्या फोनवरती माझा एक सीन बघून, की तुझ्या डोळ्यात इतकं तिखट उडवलं त्या सीन मध्ये, तुला किती त्रास झाला असेल, मला कसं तरी होतंय. आणि मग मला म्हणाले तू हे कुणाला म्हणजे सांगू नकोस, कारण सगळे लोक मला वेडी म्हणतील. तर म्हटलं अहो नाही, तुम्हाला ही काळजी वाटणं माझी, हे इतकं गोड आहे की लोकांना हे कळलं तर त्यांना फार छान वाटेल. बरोबर आहे. तर अशा गोष्टी असतात की ह्या संवादानीच होतात आणि त्यात जे मनात येईल एकमेकांविषयी ते बोलून टाकायचं, हे आम्ही ठरवलं होतं. आणि दुसरी गोष्ट गौरी, सॉरी, मी आता एक अजून एक पॉईंट अगदी सांगतो. अगदी. तो म्हणजे माझ्या वडिलांनी हे खूप आधी सांगितलं होतं आम्हाला
हा मला आणि माझ्या मोठ्या भावाला, ओके. की लग्न झाल्यावर कृपा हम्म. करून तुम्ही वेगळे राहायला जा. ओके. कारण हो हो हो. आणि ह्याच्यामध्ये ना हा हा पुन्हा प्रॅक्टिकल त्याच्या मागचा थॉट आहे. हे म्हणजे हो. असं नाहीये की नाही आता बसा आता तुम्ही निघा इकडे, असं नाहीये. त्यांचं म्हणणं असं हा, आहे की तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे बरोबर आहे. की स्वतःहून जबाबदारीची मुलं जाणीव व्हायला वाढवणं. पाहिजे. हा. आणि हे जे काय असतं ना, हा हा आहेच, तो बॅकअप असतोच. आई वडील हम्म. आजी आजोबा हे हम्म. आहेतच. हा हा मी आता माझ्या मुलांना सांगतो की तुमच्यासाठी तुम्ही जेव्हा तुम्ही कमवते व्हाल ना, तेव्हा यू हॅव टू मूव्ह आउट ऑफ द हाऊस. यू शुड नॉट हम्म. स्टे हिअर. यू हॅव टू हम्म. गो आउट अँड एक्सपिरियन्स. वी आर देअर हम्म. ॲज बॅकअप्स. वी विल ऑलवेज बी देअर टिल वी आर अलाइव्ह. पण हम्म. तुम्हाला ते कळलं काय होतं ना, त्याशिवाय महत्व कळत नाही. करेक्ट आहे. आपण आहे ना, करेक्ट ते आहे. टेकन फॉर ग्रँटेड म्हणतो ना आपण, गृहीत धरणं, ते बरोबर आहे. आपण आपल्या घरातूनच सुरू होतं. तर ते बरोबर आहे. कुठेतरी मोडून काढलं. आणि आपोआप आणि आपण मला असं सेपरेट वाटतं आम्ही राहिल्यानंतर इंडिपेंडंट नाही आहोत. सॉरी, आम्ही इंडिपेंडंट नाही आहोत. आम्ही सगळेजण इंटरडिपेंडंट आहोत. पण करेक्ट आहे. आणि हा म्हणजे इंटरडिपेंडंट असेल तरच आपल्याला मानसिक स्वास्थ्याचे आपण म्हणतो ना तिकडे आपण जाऊ शकतो. तुम्ही बरोबर. आपल्या समाजातली अनेक जी मी मगाशी म्हणलं की कुटुंब संस्था थोडी डळमळीत होती की काय असं वाटतंय आपल्याला आसपास बघताना, किंवा मी अनुरूपमध्ये काम करते तेव्हाही मला ते खूप जाणवतं की खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच आहे, की आम्ही बघू ना आमचं आमचं आमच्या अजून त्यांच्या आई वडिलांपर्यंत कशाला जायचंय. हं. तर तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये? तुम्हाला हे कसं वाटतंय? तुम्ही आसपास बघत असाल, की कशा पद्धतीने सध्या चालू आहे. तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? अं, पुन्हा काय आहे की येस, मॅरेजेस आर स्लाइटली शेकी आजच्या काळात. असं हं. ते तर जाणवतच आहे. आमच्या फील्डमध्ये तर आहेच. म्हणजे लग्न काय होत आहे, 2 वर्ष संसार टिकतो ना टिकतो, तोच त्यांच्याबद्दल कळतं की अच्छा आता हे एकत्र नाहीयेत. हे असं खूप व्हायला लागलेलं आहे. हं. आय आय डोंट नो ह्याच्या मागचं खरं कारण काय आहे. हं. मला असं वाटतं की तेच आहे, सगळं वर्क रिलेटेड आहे, स्ट्रेस रिलेटेड आहे. कदाचित काहीतरी एक्सपेक्टेशन्स जरा जास्त आधी कोर्टिंग डेज मध्ये जी जी व्यक्ती तुम्हाला आवडायला जिच्या प्रेमात असता, लग्न झाल्यानंतर एक्झॅक्टली अरे तीच नकोशी का वेगळीच का व्यक्ती होते. दिसते. तुमच्या तर बाबतीत ते काय झालं? तुम्ही काम करत असताना प्रेमात पडलात, लग्न झालं आणि फक्त चिन्मयीच तेव्हा मिळवत होती. हो हो तर हो. आधीचा सुमित नंतर बदललेला वगैरे दिसला की काय तुला चिन्मयी? नाही नाही. हो हो, खूप छान दिसायला लागला नंतर. नंतर 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 पैसे काय पैसे जाणवलं? नंतर फार कारण महत्वाचं वाटायला लागलं. कारण आम्ही सगळ्या त्यामुळे वधूवरांना सांगतो, की जोपर्यंत तुम्ही 24 तास एकत्र राहत नाही, तुम्ही कसेही खरंय. राहा, लग्न करून राहा, लिव्ह इन मध्ये राहा. पण जोपर्यंत आपण एकत्र राहायला सुरुवात नाही करत, तोपर्यंत माणूस कळायला लागत नाही आपल्याला. आणि मला तर खरंय. असं जाणवतं, की तुमच्या दोघांची व्यक्तिमत्व खूप भिन्न आहेत. आहेत. नक्कीच आहेत. तर काय नक्कीच आहेत. नेमकं तुम्हाला आणि वाटलं, की आधीची चिन्मयी वेगळीच होती, घरी आल्यावर काहीतरी वेगळंच दिसतंय? नाही, नाही. नाही, तसं 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 काही नाही. ते आमच्या हे बघ खटके उडतच असतात. त्याशिवाय त्याला काही तो संसार पूर्ण होत नाही. पण बरोबर आहे. मला असं वाटतं त्याच्यावर मात करूनच आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षी आमचा 25वा वाढदिवस आहे. विल अरे बी वा 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 वा! तेव्हा परत या सिल्वर. माईंड जिमला, कारण तो हो, आपले हो, ग्राउंड हो. इव्हेंट सुरू होतील. हो, हो. नाही. आणि मला तेच म्हणायचं की बहुतेक ही अनफॉर्च्युनेटली थोडीशी सॅड आहे ही गोष्ट, की आता हीच एक शेवटची पिढी मला अशी दिसते की जी 25-25 वर्ष लग्न टिकवते. कारण हो, नाही टिकत आहेत लग्न ऑनेस्टली स्पीकिंग. आणि ते खरंय. जरा 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 धोक्याची आहेत ती जरा. नक्कीच धोक्याची माहित आहे. नाही आणि कसं. आमचा उद्देशच तो आहे तुम्हाला बोलवण्यामध्ये, की कौटुंबिक स्वास्थ्य टिकवत असताना तुम्ही नेमकं काय केलं? त्याच्या टिप्स आम्हाला थोड्या जर मिळाल्या, की हो बाबा आमची व्यक्तिमत्व भिन्न आहेत. पण वेगळेपणाचा स्वीकार तुम्ही कसा केलात एकमेकांच्या व्यक्तिमत्वातला? मला असं वाटतं की ती स्पेस देणं फार महत्वाचं आहे. आता हं. स्पेस चे वेगवेगळे व्याख्या आहेत. तर म्हणजे एका घरात राहून तू एका खोलीत झोप आणि मी एका खोलीत झोपतो अशी स्पेस नाही म्हणत आहे मी. बरोबर आहे. पण माइंड स्पेस जे आपण माइंड हं. गेम्स कसे असतात, हं. माइंड
माइंड हेल्थ जे काय तुम्ही आता सध्या, तशीच एक माइंड स्पेस असते की त्या स्पेसमध्ये आपल्याला असं वाटतं की हा आता हा थोडा आहे ना, मला जरा फक्त माझ्या पुरता थोडा विचार करू दे. कारण तो फक्त माझ्या पुरता नसतो ना विचार. कारण जेव्हा आपण एक संसार सुरू होतो, नवरा बायको, त्याच्यानंतर मुलं होतात, त्याच्यानंतर ती स्पेस जी आहे ना ती वाढते. त्या स्पेसमध्ये नकळत बायको पण येते, त्या स्पेसमध्ये नकळत मुलं सुद्धा आलेली असतात. सो वेन बरोबर आय आहे. मीन टू से आय नीड स्पेस, इट इज नॉट जस्ट फॉर मी, इट इज अगेन फॉर द हम्म, फोर ऑफ अस. हम्म, तर त्याच्यामध्ये ना मला बऱ्याचदा मला विचार करायचा, थांब चिन्मयी, मला ना जरा पुढे काय करायचं आहे, पुढे कसं जायचं आहे, किंवा जर आपण मजा कशी करायची आहे. हे बघा, नुसतं सतत वर्क रिलेटेड आयुष्य नाही जगता येत. अगदी सतत बरोबर आहे. ईएमआय आणि बँक लोन्स वर आयुष्य नाही चालत, त्यांनी आयुष्य लवकर संपतं. तर त्याच्या हम्म, पलीकडे सुद्धा एक आयुष्य आहे जे खूप सुंदर नक्कीच. आहे. असं वाटतं ते तुम्ही कधी एक्सप्लोर करणार, नाही का? हम्म, आणि ते एक्सप्लोर हम्म, करताना म्हणजे ते मला एकट्याला नाही करायचंय, मला तुमच्या बरोबर करायचंय. आणि मग बरोबर आहे. त्यासाठी मला, हो ना, तर मला असं वाटतं की ती एक जागा मिळणं इथे, सगळं जे आहे ना ते इकडेच चालतं गौरी ते. अगदी बरोबर त्यामुळे आहे. त्यामुळे ही स्पेस आहे ना फार इकडे अडगळ असता कामा नये असं मला फार वाटतं. हम्म, हम्म. अगदी बरोबर आहे. स्पेसचा विषय निघाला म्हणून बोलूया आपण थोडं त्याबद्दल. त्याचं कारण हो असं आहे की सगळी नवीन जनरेशन आहे ना, ती दरवेळेला असं म्हणते की आम्हाला आमची स्पेस पाहिजे. हो हो हो. सुमितच्या म्हणजे कझिननी लिहिलं होतं असं एकदा की इफ यू नीड स्पेस गो टू नासा, असं तिने तिने रिलेशनशिप्स बद्दल बोलताना असं म्हटलं होतं की सारखं स्पेस बद्दल जर बोलायला लागलो आणि टुगेदरनेस बद्दल नाही बोललो, तर मला करेक्ट. असं वाटतं स्पेस आणि टुगेदरनेस या दोन्हीचा सायमल्टेनियसली विचार व्हायला पाहिजे. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. काही स्पेस अशी असते की जी दोघांनी एकत्र मिळून क्रिएट करायची असते आणि काही अगदी आपापली असते आणि आपापली जागा आपण निर्माण करावी किंवा ती आपण आपापली ठेवावी, याच्यामध्ये काही स्वार्थीपणा नसतो आणि काही त्याच्यात चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आणि किंबहुना ती स्पेस जर आपण एकमेकांना देऊ शकत असलो तरच कदाचित त्या टुगेदरनेसला अर्थ येईल. नक्कीच येईल आणि ही स्पेस देताना परत इथे तुम्हाला कॉमन सेन्स पण थोडासा असण्याची गरज असते. हो, म्हणजे ऑफकोर्स एकमेकांना म्हणूनच आपण समजून घेत टुगेदरनेस. असताना आपल्याला ते हो फार बघावं लागतं असं मला वाटतं. चिन्मय, आपण परवा बोलत असताना असा एक उल्लेख झाला, की जसं आता सुमित म्हणले, की आई-वडिलांनी सांगितलं, की तुम्ही सेपरेट राहा वगैरे. हो हां, पण तरी सुद्धा तुम्ही शुक्रवार, शनिवार, रविवार त्यांच्याकडे जात होतात. हो. तर ते कसं मॅनेज केलंस तू? आणि ते का केलंस? अं, त्याच्या मागची भूमिका काय होती? तुझे विचार काय होते त्याच्या मागचे? माझ्या सासूबाई जेव्हा नीरज झाला तेव्हा, माझा पहिला मुलगा जेव्हा झाला तेव्हा शी वॉज स्टील वर्किंग. त्या हं, मफतलाल सारख्या मोठ्या फर्म मध्ये त्या रिसेप्शनिस्ट कम टेलिफोन ऑपरेटर होत्या आणि खूप मोठा व्याप सांभाळायच्या. त्या अतिशय पॉप्युलर होत्या तिकडे. हं, आणि खूप लोकांना म्हणजे त्यांनी मला पण विचारलं होतं की आता तू परत कामाला सुरुवात करशील, मी जरा नोकरी सोडते किंवा काय. तर माझं म्हणणं असं होतं की त्या इतकं ते एन्जॉय करत होत्या त्यांचं काम, त्यांनी असं काहीच करू नये असं. हं, आणि हं. त्या जेव्हा रिटायर झाल्या तेव्हा पण आम्ही नीरदला घेऊन गेलो होतो आणि नीरदला ह्या सगळे आजी आजोबा आपले कळावेत. कारण काय होतं, पुण्याला माझे आई वडील असतात तेव्हा मी जेव्हा जाईन मोठी सुट्टी काढून, तेव्हा मी 15-20 दिवस सलग माझ्या आई वडिलांबरोबर राहणार आणि त्याला हं, नॅचरली त्यांची अटॅचमेंट, आणि जो लांब राहतो नातू आणि थोडाच काळ मिळतो असं म्हटल्यानंतर मग त्याच्यावरती खूप प्रेम केलं जातं ना. मग वस्तू आणल्या जातात, काहीतरी बरोबर आहे. होतं आणि मग त्याला असं वाटायला लागतं की अरे हे आजी आजोबा खूप छान आहेत. हं, कारण हे आजी आजोबा आपल्याला खूप वस्तू देतात, खूप लाड हं, करतात आपण 15 दिवस गेल्यानंतर. असं हं. होऊन त्याच्या मनामध्ये हे आजी आजोबा असे आणि ते आजी आजोबा तसे, असं काहीही येऊ नये म्हणून ह्या आजी आजोबांशी सुद्धा तितकाच संपर्क असावा, असा एक विचार होता मनामध्ये. आणि ओके. त्याच्यामुळे मग शनिवार रविवारी मम्मींना जेव्हा सुट्टी असेल तेव्हा सगळं पॅकिंग करायचं कांदिवलीहून आणि पिकनिकला निघाल्यासारखे आम्ही तिघे जण कुर्ल्याला जाऊन राहायचो. आणि बरं. कितीतरी गोष्टी आम्ही अशा केल्यात त्या दिवसांमध्ये. म्हणजे नीरज अजिबात भात खायचा नाही, दही भात खायचा नाही. फक्त आजीच्या हातचा दही भात खायचा तो. त्याच्यामुळे 2 दिवस तो नुसता दही भात खायचा आणि परत इकडे आल्यानंतर सोमवार ते शुक्रवार तो दही भाताला हात लावायचा नाही. वाह! किती पण ह्या गोड आहे त्यांच्या सगळं. तेवढ्या गोष्टी होत्या आणि त्या इतक्या गोड आहेत गोष्टी, की ह्या खरंच. आठवणी निर्माण झाल्यात ना, ह्या सगळ्या मेमरीज आहेत, ज्या त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि एक्झॅक्टली. आमच्यासाठी त्यांच्यासाठी पण त्या महत्त्वाच्या आहेत, आहेत. मुलांसाठी अगदी पण बरोबर. महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. मला असं वाटतं, की जाता-जाता तुम्ही फार महत्त्वाची गोष्ट सांगितलीत, की आपल्या ज्येष्ठ जी मंडळी आहेत आपल्या घरातली,
त्यांच्याशी आपलं कनेक्शन कसं असायला पाहिजे आणि ते कसं निर्माण करायचं. आणि तसंच आज व्हायचं असं वाटतं तसंच. की त्यांची जी नातवंड आहेत, म्हणजे माझ्या मोठ्या दिराचा मुलगा आणि माझी 2 मुलं, हे तिघे मिळून सगळ्या घरांमधले जे आजी आजोबा आहेत त्यांच्याशी इतके कनेक्टेड आहेत. म्हणजे व्हेरी गुड. माझा मुलगा माझ्या जावेच्या आई वडिलांशी पण कनेक्टेड तेवढाच आहे. अरे वा. नक्कीच. आणि याचं उलट म्हणजे सुमित तुमच्या बाजूनी की तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांबरोबरचं तुमचं नातं कसं आहे आणि ते एस्टॅब्लिश तुम्ही कसं केलं, कारण पुणे मुंबई नाही म्हणलं तरी ते कुर्ला आणि याच्यापेक्षा सुद्धा लांब होतं. नाही आणि नाही मी आता इतके तेव्हा मोबाईल्स आणि फोन्स असे काही सहज आपल्याला अवेलेबल नव्हते. नव्हते ना. नाही पण झालं असं की मी आई दादांना म्हणजे आमच्या कोर्टिंग डेजच्या आधीपासून ओळखत होतो. कारण 1991 साली जे आणि तुम्ही चिन्मय मराठी छान बोलता म्हणून तुम्हाला त्यांना तुमचं कौतुकही खूप असं मी ऐकलं. हो, त्याला खरंच खूप खूप कौतुक आहे. आणि थोडं कुठेतरी एक काय म्हणू त्याला, थोडा कानडी सुद्धा एक जवळीक आहे. कारण त्यांचा धारवाड आणि कर्नाटकाशी संबंध सासूबाईंचा, आणि माझ्या आईचा सुद्धा कर्नाटकाशी संबंध. त्यामुळे हो. त्यामुळे बर. केला मराठीने केला कानडी भ्रतार, तसं उलट झालं त्यांचं. बरोबर आहे. तर आई दादांबरोबर माझी खूप म्हणजे मैत्रीच आहे. ते असं मुलाचं किंवा काय म्हणू त्याला, जावयाचं समंजस नातं नाहीये. जावयाचं नातं नाहीये. कारण दादांबरोबर तर म्हणजे जोक्स आणि गप्पा आणि मग क्रिकेट आणि मग हे आणि ते इतक्या विषयांवर गाणी गझला. एकतर दादांचं उर्दूचं ज्ञान फारच तगडं आहे. त्यामुळे अरे वा. हो 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 हो. आणि संस्कृत तर अचाटच आहे. पण संस्कृतचा आणि माझा फार संबंध नसल्यामुळे मी जेव्हा जेव्हा गालिब ऐकलाय किंवा काही उर्दूतलं काही खटकलं किंवा कळलं नाही, तर दादांकडेच, दादा हे तेव्हाचे गुगल होते माझ्यासाठी की वा दादा. वा. पण आणि ना हे अचानक निर्माण झालेलं नातं नाही ना, तुम्ही केलं काय नाही हे जास्त नाही पक्क व्हायला? नाही हे सांगतो ना की 1991 साली मी आणि चिन्मयने एक नाटक केलं. त्याच्यानंतर 1993 साली फक्त एकच कारण, अजून एक नाटक केलं फक्त एकच कारण नावाचं. त्याच्यानंतर 94 साली बॉम्बे मेरी जान केलं. तर जेव्हा जेव्हा ही नाटकं केली आहेत ना, तेव्हा तेव्हा आईदादांशी संबंध आलेला आहे. किंवा पुण्याला, बरं जेव्हा फक्त एकच कारण केलं तेव्हाच आमचं जुळलं. आणि मग घरी पण कळलं. अरे वा, आमचं वा वा. जुळलं आणि घरी पण कळलं. कविताच झाली त्यावर. शाबास. जमलंच. जमलंच. आणि मग पुण्याला शोध असले की मग घरी जाऊन राहायचो. तर त्यामुळे जवळीक निर्माण झाली. आणि आमचं असं कधीच नव्हतं की नाही आज घरी नको सांगायला, आपण लपून छपून भेटूया, असं नव्हतंच. माझ्या घरी कळलं होतं काही चिन्मय. थ्रिलच नाही आमच्या आयुष्यात. आणि जेव्हा 95 साली जेव्हा दादांची इकडे बदली झाली, 94-95 साली, नाही खरं त्याच्या आधीच झाली होती बदली. पण त्यांनी चर्चगेट मधला त्यांना एक फ्लॅट अलॉट झाला होता, बी रोडवरचा, सिडनेम कॉलेजच्या ओके. गल्लीत. आणि मग तेव्हा तर मग घरी येणं जाणं होतं. मी तिकडेच जाऊन दिवस दिवस राहायचो. मग तेव्हा दादांशी खूपच गप्पा व्हायच्या. आणि मग त्याच्यानंतर दादांची बदली पुण्याला झाली आणि त्यांनी ते घर ठेवलं. आणि चिन्मयचा भाऊ, तो एक IAS ऑफिसर, तो इकडे आला आणि त्यांनी तोच फ्लॅट रिटेन केला. त्यामुळे मग त्याच्याशी एक वेगळाच संबंध निर्माण झाले. जुळलं. हो. त्यामुळे माझं प्रत्येकाशी, मग प्रिया, चिन्मयची मोठी बहीण, ती इकडे नोकरी करत होती कालनिर्णयमध्ये. तर तेव्हा तिच्याशी संबंध स्ट्रॉंग झाले. तर त्यामुळे माझं चिन्मय बरोबर चिन्मयच्या घरच्यांशी तिच्या बरोबरच संबंध असे बळकट होत गेले. कारण खूप येणं जाणं होतं घरी. तर त्यामुळे जेव्हा आता अजून एक इथे मला प्रश्न की लग्नाच्या आधी दिवसेंदिवस त्यांच्याकडे गप्पा मारायला राहणं किंवा जाणं याच्यामध्ये हो, तुमच्या आई वडिलांची रिॲक्शन काय होती? काही नाही मी रिॲक्शन. तितकीच जायचे त्याच्या घरी. हो, चिन्मय आमच्या घरीच यायची. अर्धे दिवस तो माझ्या घरी, अर्धे दिवस मी त्याच्या घरी, असं होतं. नाही नाही, तर तो एक प्रश्न असतो ना की नाही नाही. जावयाने लग्नाच्या आधी फार दिवस जायचं नसतं, असं असं काही काही नाही. होतं? आमचे आई वडील फार फॉरवर्ड होते. व्हेरी गुड.
त्यामुळे तुम्हाला खूप सोपं गेलं असं म्हणायला हरकत नाही. हो, हो, अगदी अगदी अगदी. त्यामुळे नीरज आज त्याच्या मागे मी एका गर्लफ्रेंडच्या आम्हाला मुलाखतीत सांगतो. मागे एका मुलाखतीत मी असं ऐकलं होतं की सुमित, तुम्ही काम संपलं की ताबडतोब घरी येता, कुठेही रेंगाळत नाही. किंबहुना मी हो तुमच्या तोंडून असं ऐकलं होतं की सगळ्या पार्टीज असतात किंवा ते काय अवॉर्ड फंक्शन्स असतात, त्याच्यात पैसे मिळाले तरच मी जातो, नाही तर मी हो जात नाही. हो हो, हा, म्हणजे थांबा, थेट घरी थांबा येतो. इथे जरा फक्त एक जरा इथे मला स्पेसिफाय करतो. पैसे मिळाले तर म्हणजे म्हणजे मी निवेदन समजा करायचंय, सूत्रसंचालन हा करायचंय, जे बाकीचे तरच जे मी ऐकतात ना जातो. त्यांना असं वाटेल की अरे बापरे, सुमित राघवन अवॉर्डचे पैसे घेतो. तर तसं नाही आहे. नाही तसं नाही, नाही. असं अरे नाही तर आपण म्हणाल. माझ्यासाठी होतात. नाही नाही, नाही, म्हणजे माझा माझं विचारण्याचा उद्देश असा आहे की हा या पार्ट्यांमध्ये वगैरे जावंसं वाटत नाही, तर काम संपलं की इमिजिएटली घरी यावंसं वाटतं. तरी काय आहे, ही हो, ओढ नेमकी कसली आहे आणि का वाटते मला ही ओढ? हे आधीपासूनच होतं ते. हे म्हणतो ना, म्हणतात ना की हे खूप ह्याच त्या व्हॅल्यूज आहेत. मला असं वाटतं हीच ती रूट्स आहेत, फॅमिली रूट्स, की करेक्ट. मला नाही उगाच बाहेर टाइमपास. म्हणजे हे बघा, त्यात काही गैर नाहीये. असे माझे भरपूर मित्र आहेत की जे भेटतात वरचे वर ह्याच फील्ड मधले आहेत. पण माझा एक खूप कोर ग्रुप आहे. माझे लाईक्स अँड डिसलाईक्स खूप स्ट्रॉंग आहेत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मी पटकन माझी मैत्री होत नाही, आणि मग झाली तर मग ती पटकन तुटत नाही. तर त्यामुळे मी खूप खूप काळजीपूर्वक, म्हणजे मला फक्त 2च किंवा 3च मित्र आहेत या गेल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत. त्यांच्याशीच मी कम्फर्टेबल आहे, ते आजूबाजूला असतील तरच. तर त्यामुळे अशा विचारांचा आहे मी. म्हणजे माणूस घाणा नाहीये, पण मी खूप इंट्रोवर्ट आहे, मी खूप प्रायव्हेट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काम संपलं की पटकन घरी या. आणि त्यामुळे चिन्मय, तू इथे कसं काय ऍडजस्ट केलंस? तू तर एवढी एक्स्ट्रोवर्ट आहेस. मी एक्स्ट्रोवर्ट आहे, पण माझं कसं असतं माहितीये ना, की मी माझ्या घरी जाते आणि तुम्ही सगळे माझ्या घरी या. मी सुद्धा मी अशी खूप बाहेर नाही रमत मी, किंवा थोडंसं ना, काहीतरी असं झालं की मैत्रीची भूक नाहीये मला. माझी मैत्री खूप आहे सगळ्यांची, पण थोडंसं असं होतं की मला सुमितशी शेअर करायला जितक्या आवडतात गोष्टी, कारण मित्रमैत्रिणी पण थोडे का होईना कुठेतरी जजमेंटल असतात लोक. सुमित अजिबातच नाहीये. सुमित अजिबातच जजमेंटल नाहीये कुणाच्याच बद्दल, आणि माझ्याही बद्दल नाहीये. त्याच्यामुळे त्याच्याशी येऊन एक्सपिरियन्स शेअर करणं एखादा, ही सगळ्यात इतकी मस्त गोष्ट वाटते की त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही थोडेसे रमलो एकमेकांच्या कंपनीत. आणि दुसरी गोष्ट परत अशी झाली माझ्याबद्दलची, मी सांगायची झाली तर, की मुलं मराठी माध्यमात घातलेली होती मी माझी. त्याच्यामुळे त्या शाळांसाठी सुद्धा त्याच्याकडे मी काहीतरी येणारच करणं. आहे. मराठी हो. माध्यमाकडे येणारच आहे मी. तर त्या शाळांसाठी काहीतरी करणं, हे करणं, ह्याच्यामध्ये ना बाहेर खूप वेळ घालवता नाही आला मला. म्हणजे तो वेळ इथे सत्कारणी लावावा असं वाटायचं. आणि पार्ट्यांच्या बद्दल थोडीशी मी पण अनकम्फर्टेबल आहे. माझी मैत्री होते. मला कुणाच्या तरी घरी जेवायला जर बोलवलं तर मला जायला आवडतं, गप्पा मारायला आवडतात, त्यांचे अल्बम्स बघायला आवडतात, त्यांच्या गोष्टी ऐकायला आवडतात. पण पार्टी अॅनिमल्स आम्ही दोघंही नाही होऊ शकत. म्हणजे आपलं एकमेकांच्या घरी डिनर्स असणं ही एक गोष्ट वेगळी असते, आणि पार्टीला जाणं ही गोष्ट वेगळी असते. पार्ट्या आम्ही अवॉइड करतो, पण आमचे जवळचे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांच्यामध्ये आम्ही रमतो. आणि दुसरं, सुमित घरी काय येतो ह्याचं कारण, त्याची एक खूप सुंदर बायको घरी वाट बघत असते. आणि म्हणजे मीच. आणि मला आणि कळलं कळलं. दुसरं म्हणजे त्याची एक पेटी, त्याचा एक कॉर्नर, त्याचं गाणं, आणि ते ऐकायला त्याचा एक हमखास ऑडियन्स असा त्याला घरी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे त्याला ती घरचा घरात ओढ घरचा नकोच ऑडियन्स. वाटते. येस येस येस. अगदी बरोबर आहे. सुमित च्या बोलण्यामधनं आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा बाहेर आला, तो म्हणजे लाईफ व्हॅल्यूज. त्या लाईफ व्हॅल्यूज ज्या आहेत, ऐकू आलं? मध्ये बहुतेक डिस्कनेक्ट झालं थोडं. हो हो. नाही ऐकू नाही, ठीक आहे. येतंय. लाईफ व्हॅल्यूज ज्या आहेत आणि आपली लाईफस्टाईल. मला नेहमी असं वाटतं की आता एक मॅट्रिमोनी साईटची एका जाहिरात आहे की फाइंड युअर इक्वल. तर खरं सांगायचं, ते इक्वल म्हणत असताना तुमच्या लाईफ व्हॅल्यूज आणि तुमची लाईफस्टाईल ही जर सारखी असेल ना, तर तुमचं खूप चांगलं जमतं. म्हणजे कसं आहे की आयुष्य कसं जगायचंय याच्या डेफिनेशन्स जुळल्या पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ तुमच्या दोघांमध्ये एकाला छोटी नॅनो सारखी गाडी चालणार आहे
आणि एकाला असं वाटतं की नाही नाही BMW मर्सिडीज आपल्या दारात असायलाच पाहिजे, तर निश्चितपणाने तुमच्या लाईफ व्हॅल्यूज मध्ये फरक आहे. आणि मग ते मिळवण्यासाठी त्याच्या मागे धावणं जे असतं ते दोघांचा विरुद्ध असणार आहे. आणि मग तिथे कुठेतरी कॉन्फ्लिक्ट तयार होतो. तर या व्हॅल्यूज तुमच्या कुठल्या सारखेपण आहे त्याच्यात, तो पण मला ऐकायला आवडेल. ह्या मटेरियलिस्टिक व्हॅल्यूज झाल्या त्या मला तर नेहमीच मोठी गाडीच आवडते. चिन्मयी इज हॅपी विथ अ स्मॉल कार. तर त्यामुळे पण मला एक जे आम्ही प्रकर्षाने पाळतो ते म्हणजे खरंच वागायचं. अजिबात लाच द्यायची नाही किंवा कायदे मोडायचे नाही, कायदे मोडायचे नाहीत म्हणजे नाही. ब्लॅक तिकीट खरेदी करायचं नाही म्हणजे नाहीच. कितीही आवडता चित्रपट असू देत, कितीही मोठा कलाकार येऊन तो एकच शो करणार असेल आणि जर मला त्याचं ब्लॅक मध्ये तिकीट मिळणार असेल तर मी ते घेणार नाही. नाही तर म्हणजे अशा गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत, पण मला असं वाटतं की त्यांनी ते व्हॅल्यू ऍडिशन होतं लाईफ मध्ये. आणि पुन्हा कसं आहे, तुम्ही स्वतःसाठीच नाही करत ना, बघणारे अजून 2 आहेत तुमच्या घरात. तुम्ही जसे वागता ते बघत असतात तुम्हाला. आणि आई वडील जर मला नेहमीच मला वाटतं की माझे आई वडील माझ्यासाठी सुपर हिरो झाले. बरोबर. मी भक्त आहे त्यांचा. तर त्यामुळे मला ते जे आहे ना ते त्याचं मला अनुकरण करायचं, मला तसं व्हायचं. ठीक आहे. पण त्याचं जर थोडासा जरी अंश माझ्यात आला ना तरी तो माझ्या मुलांना पुढे परावर्तित झिरपत जाणार आहे तो. ते झिरपणं फार महत्वाचं आहे. आणि त्यांनी ना तसं आयुष्य जगणं फार महत्वाचं आहे. पैसे महत्वाचेच आहेत, पण मला असं वाटतं ह्या व्हॅल्यूज फार फार महत्वाच्या आहेत. व्हॉट यू पास ऑन टू युअर किड्स. आणि समोर मला असं वाटतं तुमच्या दोघांच्या ते जुळतात व्हॅल्यूज. हो तेच त्या प्लेनवर आम्ही खूप समान आहोत. एक्झॅक्टली. मराठी मीडियम मध्ये मुलांना घातलं तुम्ही दोघांनी, हा अतिशय एक अभिमानाचा असा विषय आहे. तर त्याच्या मागची भूमिका काय होती आणि मुलांचं आता म्हणणं काय? कारण बरेचदा असं होतं की लहानपणी घातलं मराठी मीडियम तर मुलांना नंतर असं वाटतं की काय अख्खं जग इंग्लिश मीडियम मध्ये घालत असताना तुम्ही आम्हाला मराठीत घातलं. नाही, तुम्ही आमच्या मुलांशी बोला एकदा आणि मग तुम्हाला कळेल की कारण आज आमची मुलगी ही सिनेमॅटोग्राफी करते. ती आत्ताच एका शूटवर वासू राणे म्हणून आहे माझा मित्र सिनेमॅटोग्राफर, त्याला असिस्ट करते. ती मीरा वेलणकरची फिल्म ती करते. एकीकडे आमचा मुलगा पियानिस्ट आहे. तो स्वतः गाणी लिहितो, कंपोज करतो, बॅकग्राऊंड म्युझिक करतो. तर त्यामुळे असं काहीच नाहीये की उलट ते थोडेसे आता इंग्लिशमय झालेले आहेत, ज्याचा आम्हाला थोडा त्रास होतोय. पण अदरवाईज आणि ज्या पद्धतीचं एक्सपोजर आहे ना ते फार महत्वाचं आहे. मुलं ही वाढती, आय मीन ते काही तुम्ही घरात ठेवल्यामुळे ते काही वाढणार नाहीये. ती वाढणारच आहेत, ती बाहेर जाणारच आहेत, त्यांची इंटरॅक्शन होणारच आहेत, ते इंग्लिश बोलणारच आहेत. इंग्लिश हा विषय जर असेल ना तर कृपा करून काळजी करू नका, तुमचं मूल अप्रतिम इंग्लिश बोलेल. आणि इंग्लिश जर नाही बोलला तरी त्याचं काहीही अडत नाही. अगदीच बरोबर आहे. घरातली वर्ग हा चिन्मय बोल. नाही, माझा साधा सोपा हे होता की ज्या राज्यात आपण राहतो आणि जी आपली मातृभाषा आहे आणि त्याच्यातली शाळा मला जर उपलब्ध आहे चांगली शाळा, तर मी का म्हणून जावं? म्हणजे इंग्लिश शिकायला आपण इंग्रजी शाळेत जातो का? आपण काय शिकायला जातो हे महत्वाचं आहे. कुठल्या भाषेत शिकतो हे महत्वाचं नाहीये. आणि मला असं वाटतं की मला जर सगळे विषय आकळले एकदा तर नुसती इंग्लिशच कशाला, मी स्पॅनिश पण शिकेन, मी बाकीच्याही भाषा शिकेन, त्या मी शिकेनच नंतर. पण पहिल्यांदा जे ज्ञान मला मिळायचंय, माझे जे विचारांची क्लॅरिटी मला जी पाहिजे, मला बिलगून माझं मूल जी भाषा बोलतं ऐकतं तीच त्याची ज्ञान मिळवण्याची पण भाषा असावी. म्हणजे त्याचं शिक्षण जे असेल ते आनंददायी असेल आणि तणावरहित असेल. एवढा छोटासा विचार होता त्याच्यामध्ये. आणि सर्वात जाता एकच याच्यावर बोलतो, ते म्हणजे ग्लोबल टीचरचा पुरस्कार सोलापूरच्या एका झेडपीच्या शाळेतल्या शिक्षकाला मिळालेला आहे. आणि तो मराठीला शिक्षक आहे, दिसले म्हणून. तर त्यामुळे आय थिंक आय विल रेस्ट माय केस नाउ.
केस. खूप पण भारी मला आहे हे असं सगळं. वाटतं की मुलांचं नाव आणि मुलांचं माध्यम हे सोडता एकही गोष्ट आम्ही त्यांना न विचारता त्यांच्या त्यांचा विचार न घेता केलेली नाहीये. हम्म. त्याच्यामुळे जेव्हा ते नीरज थोडासा मोठा झाला तेव्हा मी त्याला हे विचारलं होतं की तुला जर असं वाटलं असेल की अख्खं जग इंग्लिश शाळेमध्ये घालत असताना तुला मराठी शाळेत घालून तुझ्यावरती अन्याय केला गेलाय माझ्याकडून, तर मी त्याची भरपाई म्हणून 2 महिने तुझ्याबरोबर कसून अभ्यास करेन आणि मी तुला इंग्लिश माध्यमाच्या शाळेत मी घालू शकते, तशी मी तजवीज करून ठेवलेली होती. पण नीरजचं हम्म. म्हणणं असं होतं की नाही, मला मराठीतच शिकायचं आहे. त्याच्यामुळे हम्म. मग ते जरा मला वाटतं की मला ते सुलभ गेलं त्याच्यामुळे हा, पुढे त्या मुलांचं गोष्टी केलं. सोप्या गेल्या त्या. हो, अगदीच हो. बरोबर. तर, मला सुमित तुम्हाला असं एक विचारायचं आहे की माझा एक मित्र आहे, तर तो बोलता बोलता मला असं म्हणला की मी क्रिकेट बघत मोठा झालो. तर माझ्या मुलाशी जेव्हा मी बोलायला लागतो तेव्हा तो फुटबॉल बद्दलच बोलतो. तर हो. तसं संगीताच्या बाबतीत नीरजशी बोलताना असं काही वाटतं का की अरे काय गोंगाट संगीत करतोय आणि मला तर शांत संगीत आवडतं. नाही नाही, त्यांनी कसं आहे ना, पुन्हा तेच आहे की काहीतरी जातच नाही का, थोडं झिरपतच मुलांपर्यंत. हं, तसंच हं. झालं आहे. नीरज, आता मी एक शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली, त्याचं संगीत जे केलेलं आहे नीरजने, फारच गोड केलेलं आहे. किंवा आमची मैत्रीण आहे जितू जोशी आणि मिताली जोशी, हं. मितालीने एक फिल्म डिरेक्ट केलेली आहे, त्याचं बॅकग्राऊंड स्कोअर नीरजने केलेलं आहे. तर बर. म्हणजे मला असं पुन्हा तेच आहे ना की नीरज जो आहे तो अं, एक वेगळ्या प्रकृतीचा मुलगा आहे तो. हं. त्या ढॅन 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 म्युझिक पण कंपोज करू शकतो, त्याला तेही आवडतं. पण ऍट द सेम टाइम तो, हे जे आहे, ही जागा त्याची फार. पंचम पहिलं त्यांनी केलं ते पंचम ह्या नावाने त्यांनी सादर केलं जे काय केलं होतं ते. अरे वा. त्याच्यामुळे ते झिरपतं असं वाटतं मला. आणि खरंच मी सांगू का, आम्ही आमच्या मुलांकडे ती आमची एक्सटेन्शन्स आहेत अशा दृष्टिकोनातून बघतच नाही. आमची करेक्ट. मुलं ही पूर्णपणे वेगळी इंडिव्हिज्युअल्स आहेत. त्यांच्यात हम्म. आमच्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या खूप सुंदर आहेत. त्याच्याबरोबर काही हम्म. आमच्या वाईटही गोष्टी आलेल्या आहेत ज्याची धास्ती वाटते. म्हणजे उदाहरणार्थ. आता माझा आळशीपणा तो दोन्ही मुलांमध्ये अगदी मस्त उतरलेला आहे. पण सुमीचा फोकस पण त्यांच्यामध्ये आहे, ही चांगली गोष्ट आहे. तर अशांनी ते बनलेले असतात. त्याच्यामुळे आपण ते बघावं. आणि मला नेहमी असं हम्म. वाटतं की आई-वडिलांनी आसपास राहावं, पण सारखं-सारखं त्यांच्या मुठीत आपलं बोट कोंबून, "नाही, आम्ही आहोत आधाराला, आम्ही आहोत आधाराला, आम्ही चालवतो तुम्हाला," असं हम्म. करू नये. तर ते हम्म. आमच्या आई-वडिलांनीही आमच्या बाबतीत केलं म्हणूनच कदाचित आमचं पालकत्व इतकं सुजाण झालं. करेक्ट. त्याच्यामुळे आणि दॅट इज फार इंडिपेंडेंट व्हेरी. आपोआपच आपण होतो ना त्या निमित्ताने. हो हो. हं? तुम्ही अशा रेग्युलरली मुलांशी गप्पा काय असतात तुमच्या? कारण आपल्याला ना नातं तयार करण्यासाठी बोलावं खूप लागतं. नाही नाही, बरोबर आहे. आणि तो संवाद असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे हम्म. आज करिअरच्या दृष्टीने सुद्धा आम्ही एकमेकांशी डिस्कस करतो. हम्म. माझी एखादी स्क्रिप्ट असेल तर त्याच्यावर मी त्यांचे सगळ्यांचे ओपिनियन्स घेतो. कारण आज मुलगा 23 वर्षांचा आहे, मुलगी 20 वर्षांची आहे, हो. ऍडल्ट्स आहेत. त्यामुळे त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू फार महत्वाचा आहे. आणि तो त्यांचा आजचा पॉइंट दृष्टिकोन खूप वेगळा आहे. आणि आजचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्यांचा. बरोबर. तर त्यामुळे आणि इन जनरल वी टॉक अबाउट लाईफ. हम्म. हम्म. देर इज एव्हरीथिंग अंडर द सन, एव्हरीथिंग. हो, हम्म. म्हणजे नीरज हम्म. त्याच्या गर्लफ्रेंड विषयी आमच्याशी येऊनच गप्पा मारतो. मग ती सुद्धा तिच्या करिअर बद्दल काही बोलायचं असेल तर ती आमच्याशी येऊन गप्पा मारते. बरं. दिया तर मारतेच मारते गप्पा. दियाचे मित्रमैत्रिणी खूप आमच्या घरामध्ये असतात. कारण हम्म. हे एक ओपन हाऊस असल्यासारखं आहे. त्याच्यामुळे आमचे मित्रमैत्रिणी, आमच्या एल्डर्सचे मित्रमैत्रिणी आणि आमच्या मुलांचे मित्रमैत्रिणी हे सगळेच जण इकडे रमतात या घरामध्ये. हम्म. हम्म. एक तू मराठी शाळांसाठी काम करतेस चिन्मयी. हो, तर मला असं हो. वाटतं ही जी सामाजिक जाणीव आहे की नाही, तर ही तुझ्यात हां. कुठून आली आणि ती मुलांपर्यंत तू कशी पोहोचवणार आहेस? माझे वडील आय-ए-एस अधिकारी जरी असले तरी ते त्यांच्यावरती प्रचंड समाजवादी विचारांचा पगडा होता. आणि ते हम्म. राष्ट्रसेवा दलामध्ये काही काळ त्यांनी काम पण केलं होतं. माझी हम्म. आई गंगाधर सिंग देशपांडे यांची, गंगाधरराव देशपांडे यांची ती पणती कर्नाटकची अच्छा. पणती. हां. तर त्यांना तिथे प्रति गांधी म्हणायचे बेळगावला. हम्म. हम्म. तर अशा विचारांमधून आलेली माझी आई. आणि माझी आई ही सामाजिक कार्यकर्तीच होती. हम्म. मानसशास्त्रज्ञ आणि समाज अ, कार्य करणारी बाई असं म्हणून तिची ओळख होती औरंगाबादला. मला औरंगाबादला अजूनही गेले की सुर्वेबाईंची मुलगी म्हणून ओळखतात. माझ्या आईला चिन्मयीची आई म्हणून ओळखत नाहीत.
त्याच्यामुळे तिचं काम खूप होतं. हो, आणि मला त्याचा खूप अभिमान आहे मला त्या ओळखीचा. खरंय आणि खरंय. हेच माझ्या आई वडिलांच्या बाबतीतलं होतं, की हे त्यांचं संचित आहे सगळं जे काही आहे ते. कारण माझ्या वडिलांनी कधीही स्वतःला अधिकारी समजले नाहीत ते. ते सतत हम्म, स्वतःला कार्यकर्ताच समजायचे, की जो एका पोझिशनवरती आहे. आणि हम्म, त्याच्यामुळे त्याच तळमळीतून त्यांनी काम केलं आणि त्याच्यामुळेच ते इतके निष्कलंक राहिले नेहमीच आणि इतके कार्यक्षम पण राहिले. त्याच्यामुळे ते काम मी बघतच होते आई-दादांचं जे काही होतं ते. आई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिकवायची. नामांतराच्या लढ्यामध्ये ती होती. त्याच्यामुळे तो संस्कार, ती आंदोलनं, ती सगळी जवळून बघितलेली होती मी. त्याच्यामुळे हम्म. आपण काहीतरी देणं लागतो. म्हणजे आपल्यावरती 3 ऋणं असतात असं मला वाटतं स्वतःला, की आपल्यावरती आपल्या आई-बापांचं कर्ज असतं. त्यांनी केलेल्या संस्कारांचं कर्ज असतं. त्यांनी जे आपलं पालन-पोषण केलं त्याचं आपल्यावरती कर्ज असतं. आपल्या शिक्षणाचं, गुरुजनांचं आपल्यावरती कर्ज असतं. आणि तिसरं जे असतं ते समाजाचं असतं. हम्म, त्याच्यामुळे मला असं वाटतं, की समाज ऋण मानणारी मी आहे. त्याच्यामुळे हम्म. मी समाजाकडून इतकं काही घेतलेलं आहे, त्यांचं इतकं कौतुक, त्यांचा इतका आशीर्वाद, त्यांची इतकी प्रशंसा. तर समाजाला काहीतरी देणं हे उत्तरदायित्व मी मानते. आणि त्याच्यातूनच पण हे हे आलं. मुलांपर्यंत तू कसं पोहोचवणार आहेस? मी खरं सांगू का, संस्कार संस्कार म्हणजे असं काहीतरी कुठली तरी एक गुटी असते की जी उगाळून आपण मुलांना पाजू शकतो असं मला वाटत नाही. तुम्ही जे हम्म, जगता त्याच्यातूनच हम्म, मुलं काहीतरी घेतात. आणि माझी हम्म, मुलं अशाच शाळांमध्ये गेली की जिथे सगळ्या समाजातल्या पूर्ण निम्न स्तरातली आर्थिक दृष्टिकोनातून मुलं हम्म, येत होती. त्याच्यामुळे निरदियाला अगदी पूर्णपणे माहितीये की त्यांनी कशा पद्धतीने त्यांचे पैसे खर्च करायचेत, उधळायचेत किंवा सत्कारणी हम्म, लावायचेत. हे त्यांचं त्यांना माहिती आहे. त्यांना बसून बसून त्यांच्यावरती संस्कार केलेले नाहीयेत. आम्ही जसे हम्म. जगत गेलो तसे त्याच्यातून ते जे शिकतायत ते शिकतायत आणि ते छान आहे. बरोबर आहे. मगाशी एक बोलता बोलता असं आलं होतं की तुम्ही दोघंही एकमेकांशी खरं बोलता. ऑनेस्ट हो, आहात तुम्ही. हा, तुम्ही ज्या हो. क्षेत्रामध्ये आहात त्याच्यामध्ये ग्लॅमर, गॉसिप हे खूप मोठ्या प्रमाणात घडतं. तर तुमच्या दोघांचं रिलेशन आत्ता तर आम्हाला असं जाणवतंय खूप सुंदर आहे. पण ते तसंच्या तसं काही पहिल्या दिवसापासून असत नाही. ते निर्माण करायला आपल्याला थोडंसं कष्ट लागतात. तर अशा वेळेला बरोबर. तुम्ही नेमकं काय केलं? ऐकू आला माझा आवाज? जसं चिन्मय म्हणाली. हो, 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 हो. हो. असं काही त्याच्यासाठी काही अ, जसं संस्कारांची ती गुटी चिन्मय म्हणाली तसंच ह्याची काही वेळ मला असं वाटतं की अ, अ, जाणून घेणंच फार महत्वाचं आहे आणि हे असं असं आहे हे समजावून सांगणं फार महत्वाचं आहे. हम्म, उगाचच आम्ही कधीच एकमेकांना आश्वासनं खोटी दिली नाहीत किंवा फॅक्ट्स माझ्या मते कुठल्याच प्रकारची गोष्ट अशी लपवली नाही. लपवली म्हणजे आज समजा फायनान्शियल क्रायसिस असेल तर ते सांगून टाकणं फार महत्वाचं आहे की बाबा आता आता ही परिस्थिती आहे. हम्म, उगाचच काहीतरी बेंडिंग बॅकवर्ड यु नो काहीतरी नाही नाही हे कसं असं कसं इथे माझा मेल इगो आड येतो नाही 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 मी करणार हम्म. मी शेवटी करता पुरुष वगैरे असं काही नसतं. माझ्या मते हे दोघांचाही संसार आहे त्यामुळे अं, पारदर्शी असणं फार महत्वाचं. नाही, तू हम्म, ग्लॅमर गॉसिपच्या बद्दल म्हणत होतीस गौरीताई. तर त्याच्याबद्दल मी सांगते की आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये दोघे जण काम करतो ती हम्म, मुख्यत्वे मराठी लोकच आमच्या आसपास होते. त्याच्यामुळे ना हम्म, कधी होतात डिस्टर्बन्सेस की तुमचं नाव जोडलं गेलं, तुमचं कुठेतरी काहीतरी अ, गोष्टी, कहाण्या प्रसिद्धी पावल्या. तर हम्म, अशी शक्यता आमच्या दोघांच्याही बाबतीत फार कमी राहिली कारण दोघांना एकमेकांबद्दलचं आकर्षण अजूनही तसंच आहे आमचं. हम्म, एकमेकांबद्दलचं जे आहे ते. आकर्षण ही एक गोष्ट वेगळी झाली, पण एक आदर म्हणा किंवा आता रमलोयत आम्ही एकमेकांबरोबर इतके, की हम्म. आमची नावं जोडली जाणं दुसऱ्या को आर्टिस्टशी म्हणा किंवा कुणाशी म्हणा, कारण आम्ही रमतच नव्हतो ना. एकदा काम झालं, Exactly. की आम्ही हम्म, सरळ निघून घरी येत होतो. कारण आम्हाला हम्म, एकमेकांशी इतकं बोलण्यासारखं होतं, इतकं ऐकण्यासारखं होतं एकमेकांकडून, की हम्म, त्याच्यामुळे आम्हाला हा प्रश्नच नाही आला. म्हणजे मला आठवतं एकदा मी एक नाटक करत होते आणि तिकडे सुमित आला होता आणि नौशीन अली सरदार नावाची एक मुलगी माझ्याबरोबर काम करत होती. कुसुम नावाच्या सीरियल मधली ती हिरोईन. आणि हम्म. तिने बघितलं सुमितकडे आणि तिने मला म्हटलं, की "चिन्मयी, इतनी साफ नजर का मर्द मैंने आज तक नहीं देखा." अच्छा. हां. आणि ती म्हणाली, की असं होऊच नाही शकत. म्हणजे सुमितच्या बद्दल तर तो इतका अट्रॅक्टिव्ह आहे आणि इतक्या मुली प्रेमात पडतात, इतक्या बायका प्रेमात पडतात.
आणि असं सगळं असतं. तर किती जण मला विचारतात की तुला इन्सिक्युअर नाही का वाटत? तर नाही मला वाटलं कधी इन्सिक्युअर, कारण ही फार प्रिव्हिलेज आहेत ह्या सगळ्या गोष्टी, असं वाटतं मला, की त्याच्यापेक्षा आमचा जो संसार, आमची जी मैत्री आहे ती फार वेगळ्या पद्धतीची आणि प्रतलावरची आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की ते झालं असावं. हा, कधीतरी असं करतात लोक, काही बिलिटल करतात, माझी त्याची कंपॅरिझन करतात आणि मग मी कुठे आणि तो कुठे असं काहीतरी बोलतात चार चौघांमध्ये. त्यावेळेला थोडंसं असं होतं की जरा वाईट वाटतं किंवा काहीतरी होतं किंवा माझी थोडीशी चिडचिड होते, कधीतरी एखादी ओव्हर रिॲक्शन होते, पण ती पब्लिकली नाही होत, ती घरी आल्यावरती होते. आणि त्याच्यानंतर मग सुमितच असतो की जो एक बॅलन्सिंग फॅक्टर असतो, की जो मला समजावून सांगतो की काय महत्वाचं आहे आणि काय तू फक्त फेस व्हॅल्यूनी घे आणि सोडून दे, इग्नोर कर. या गोष्टी सुमित करतो. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अजूनही जरा दिसणं आणि ह्याच्यावर अजूनही ह्याच्यात आपला समाज Focused आहे. हो. बरोबर आहे. ते देव जाणे. कारण अजूनही लुक्स, अरे ही किती छान गोरी आहे, ह्याला इतका मला तर कंटाळा येतो ना या ह्याचा. हो, बरोबर आहे. अरे ही किती सडपातळ आहे, अरे ही ती बघ कशी आहे, असं का? किंवा का आपण एखाद्याच्या रूपाबद्दल, एखाद्याच्या बॉडी शेमिंग, ज्याला सध्या तो एक शब्द आहे, का करावं? का करावं? वाय डोंट वी लुक इनसाइड रादर? करेक्ट. ते जे आहे ना, ते आपल्याकडे ते शिक्षण मिळणं फार महत्वाचं आहे. हो. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. लिबरल या शब्दाचा सध्या खूप बोलबाला आहे. हा, तर बंधन आणि मोकळीक यातलं लिबरल, स्वातंत्र्य, लिबरल. हा, तर बंधन हो, आणि तेच. मोकळीक यातलं तारतम्य तुम्ही कसं काय जपता मुलांच्याशी पण बोलताना? कारण मुलं आता अशी टीनेजच्या बाहेर गेलेली आहेत. आता अशा वयामध्ये मुलं आहेत की नवीन पिढी जी ज्या पद्धतीने एकमेकांशी ते वागत असतात की नाही, पटकन येतील, मिठी मारतील, एकमेकांशी बोलताना. कोरोनाच्या काळात नाही, पण त्यापूर्वीच्या काळामध्ये खूप सर्रास असायचं. तर ते तुम्ही त्यातलं तारतम्य तुम्हाला कसं म्हणजे जपायला वाटेल हवं? आवाज कट झालाय पूर्ण. हॅलो. आवाज ऐकू येतोय? हॅलो, आवाज नाही येते गौरीताई. नाही येते? तुमचा येतोय आम्हाला. येतोय माझा आवाज? गौरी, आवाज त्यांच्याकडचा कट झालेला आहे बोलते. जातोय. ओके ओके ओके. आवाज येतोयच आपले. हो, आता येतोय चिन्मयी, बोल. हा. हो हो हो. हा. नाही, मला असं वाटतं गौरीताई, हे जे मिठी मारणं किंवा फिजिकल इंटिमसीच्या बद्दल ना, आम्ही दोघे जण त्याच पिढीतले आहोत थोडेसे. त्याच्यामुळे आम्हाला खूप धक्का नाही बसत ह्याचा. कारण मी खरं सांगते, मी मराठवाड्यातून आलेली मुलगी आहे. मला पहिल्यांदा ते फार चमत्कारिक वाटायचं की इतकी जवळीक आणि इतकं हे. पण त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यातला कारण त्याला ना कुठलाही सेक्शुअल अंडरटोन नसतो ह्या जवळीकीला. हे जेव्हा एकदा कळलं की हे जे असतं ते मैत्रीपूर्ण असतं, त्याच्यामुळे मग सारखं हे काय आणि असा हात जो मध्ये यायचा, मिठी कुणी मारली की, तो माझा कमी झाला. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा दोघांचा वेगळा आहे. पण लिबर्टी किंवा फ्रीडम हे म्हणताना मी नेहमी मुलांना सांगते की जिथे हक्क आहे तिथे कर्तव्य पण आहे, त्याची जाणीव ठेवली पाहिजे. की मला माझा हक्क तर बजावायचा आहे की मला हे फ्रीडम आहे, पण मग माझी जी जबाबदारी आहे ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी, आणि माझं स्वातंत्र्य राखताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची सुद्धा आपण जबाबदारी घ्यायला लागते. ते जपण्याची सुद्धा आपण जी जबाबदारी घ्यावी लागते, त्याच्याबद्दल सुद्धा आपण तितकंच जागरूक असणं आवश्यक आहे. कारण सगळेजण जेव्हा हक्क असतात तेव्हा खूप ओरडून सांगतात, पण जेव्हा जबाबदारी दाखवायची जेव्हा वेळ येते तेव्हा ती घेत नाहीत जबाबदारी. तर हे अजिबात योग्य नाही. किंवा मुलांना, नीरद आणि दिया या दोघांशीही बोलताना मी त्यांना हे सांगितलेलं होतं की नाहीचा अर्थ नाहीच, नो मीन्स नो. ही गोष्ट मला माझ्या मुलांशी बोलायला लागली. कदाचित ही गोष्ट माझ्या आई वडिलांना माझ्याशी नसेल बोलायला लागली, पण सुमितचे वडील सुमितशी हे बोलले होते की सुमित आणि मी इतका काळ एकत्र असायचो नाटकांच्या निमित्ताने, चित्रीकरणाच्या निमित्ताने. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की सुमित, तू जर ह्या मुलीशी लग्न करणार असशील 100%, याची जर तुला गॅरंटी असेल तरच तुमच्यात फिजिकल इंटिमसी घडू द्या, नाहीतर ती नको. इतके मॉडर्न माझे सासरे होते. आणि त्यांनी हे सुमितशी जर ते बोलू शकले, तर मला वाटतं या गोष्टींविषयी आम्ही आमच्या मुलांशी बोलूच शकतो. आणि माणसाचं मन जपणं ह्याच्या पलीकडे दुसरं कुठलं पुण्य नाही, आणि माणसाचं मन मोडणं ह्याच्यासारखं दुसरं कुठलं पाप नाही. एवढ्या दोनच व्हॅल्यूज मला वाटतं आम्ही आमच्या मुलांना दिलेल्या आहेत, ज्या आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिलेल्या आहेत. पुढे ते त्याचं काय करतात ते बघायचं.
आणि मला खात्री आहे, म्हणजे मी काय म्हणते असं की पुढे काय होईल ते बघायचं, असं माझी खात्री आहे की माझी मुलं ह्या दोन गोष्टी नेहमीच लक्षात ठेवतील. येस येस. बरं, एक अत्यंत महत्वाचा सगळ्यांना आवडणारा प्रश्न की घरातल्या कामाची डिव्हिजन कशी करता? कोण करतात घरातली कामं? दोघेही करतो आम्ही, असं काही नाही सुमित का. स्वच्छता राखतो, नीटनेटकेपणा हा सुमितचा गुण आहे. मी स्वयंपाक करते, पण आता तो स्वयंपाकही करू लागलाय लॉकडाऊनच्या काळामध्ये, त्याच्यामुळे माझी तिथे पण मोनोपोली त्यांनी उरू दिलेली नाहीये. पण नीटनेटकेपणा हा सुमितमध्ये जरा जास्त आहे माझ्यापेक्षा. मी पसारा घालणारी बाई आहे, तो पसारा आवरणारा माणूस आहे. त्याच्यामुळे आमचं खूप छान डिव्हिजन ऑफ लेबर आहे की मी पसारा करायचा आणि त्यांनी आवरायचं. एक अतिशय महत्वाचा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला, की प्रत्येक माणसाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा असते, ती वेगळी असते. आपल्या मनातली जी भाषा असते तशीच्या तशी भाषा आपला पार्टनर बोलतो असं होत नाही. हम्म. तर ती तुम्ही कशी ओळखलीत? मी अजूनही नाही बोलत. मी अजून अजूनही काय? ओळखायचा प्रयत्न करतेय. कसं व्यक्त नाही. करता तुम्ही प्रेम एकमेकांबद्दलचं? का व्यक्त अं, करत नाही? व्यक्त करणं महत्वाचं आहे. त्या बाबतीत जसं ते पसाऱ्याचं आहे किंवा साफसफाईचं आहे, तसंच व्यक्त करण्याची जबाबदारी चिन्मयीची आहे. मग तिच्या हसण्यातनं मला कळलं ते. त्यामुळे बघा, ह्याच्यात सुद्धा डिव्हिजन ऑफ मी हजार वेळा दिवसातून Division हजार of वेळा मी expression. हो. दिवसातून हजार वेळा मी सुमितला आय लव्ह यू म्हणू शकते आणि सुमित 1000 दिवसातून एकदा म्हणू शकतो मला. असं डिव्हिजन ऑफ लेबर आहे आमच्यात. डिव्हिजन ऑफ मग तुला सेइंग. तर ते कळलंय की 1000 दिवसात एकदा म्हणला तरी ते किती जेन्युइन असतं. हो हो, अगदी अगदी. याच्यावरच पण मला त्याचं असं वाटतं की याच्यावरच त्याचं चाललंय. सुरुवातीला हे कळणं खूप अवघड असतं. आणि हो. आपण ज्या संस्कृतीतनं किंवा ज्या घरातनं आलेलो असतो ना, ती भाषा आपल्या मनामध्ये असते. हो. हा, पण दुसऱ्या घरात ज्या वेळेला आपण जातो तर तिथली प्रेम व्यक्त करायची भाषा वेगळी असते. तर तुला काय जाणवलं की ती चिन्मयी तुला की ती समजून घेताना तुला काही त्रास वगैरे झाला का? नाही, त्रास वगैरे काय कसं आहे माहितीये, सुमितच्या घरातले लोक जे आहेत ते खूप व्होकल आहेत सगळ्या गोष्टींच्या बद्दल. म्हणजे माझी सासू माझ्याबद्दल काय वाटतं हे भरभरून सांगू शकते बरोबर. आणि सांगतातच त्या. म्हणजे ते दोघे जण आहेत ना, माझे सासू सासरे खूप प्रेम व्यक्त करणारे लोक आहेत. पण तसा हम्म, सुमित नाहीये. सुमित नाही सांगू शकत. सुमितच्या हम्म, कृतीतून तुम्ही समजून घ्या असं आहे. म्हणजे तो मला हम्म, आणायला सांगलीपर्यंत ड्राईव्ह करून येऊ शकतो आणि मला घेऊन जाऊ शकतो, किंवा हम्म. मला मुलगा झाला ज्या दिवशी, त्या दिवशी जनरली आई आणि सासू यांच्यापैकी कुणीतरी रात्री हॉस्पिटलमध्ये राहतं. हा हट्ट करून हा राहिला होता हॉस्पिटलमध्ये माझ्या बरोबर. हे सो सुमितचा कृतीने स्ट्रेंथ हा आहे. दाखवतो तो. हा, ही प्रेम पण व्यक्त तरी सुद्धा करायची त्याची भाषा आहे. हो, पण मला तरी सुद्धा नेहमी जेव्हा तेच मी वाटतं ना करते की मी करते त्याला. प्रत्येकाची भाषा वेगळी असते आणि ती आपल्याला समजून घ्यायला लागते. हो हा, हो मला एक आपण जवळपास गेली तासभर छान गप्पा मारतोय आणि येस. खूप गोष्टी आहेत खरं, पण आपल्याकडे वेळेचं लिमिट आहे. पण मला शेवटी आपण शेवटच्या नोटवरती आम्हाला सगळ्यांना सुमितचं गाणं ऐकायला खूप आवडेल. हो हो, तो तसा व्यक्त होतो. तो आमच्यापाशी पण व्हावा असं वाटतंय मला. नक्की नक्की. हम्म. हे दोन्ही लावतो आता. सुरेशजींचे शिष्य सुमित आहेत. सुरेश वाडकर ना गं चिन्मयी? हो 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 हो, सुरेशजी. सुरेश वाडकरांचे शिष्य आहेत, त्यामुळे आपल्याला आज खूप चांगला योग आलाय की आपल्याला गाणं पण ऐकायला मिळणार आहे. सुरेशजी मला प्लीज माफ करा. मी मी सुरेशजींकडे अगदीच 1-2 वर्ष शिकलो गाणं, पण हो नक्कीच सुरेशजी हे गुरु नाही, हे देव आहेत. म्हणजे हम्म. आजही त्यांच्याशी इतका एक सुंदर घरोबा आहे माझा चिन्मयचा, की असं गेल्याच महिन्यात त्यांना भेटलो होतो आणि ते जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा अरे सुमित कसा आहे, आणि मग ते एक वेगळ्या प्रकारचं एक असोसिएशन आहे सुरेशजींबरोबर. पण सुरेशजींचंच एक एक मुखडा आणि अंतरा गातो, जे मी सारेगमपच्या फायनलला गायलो होतो. मराठी सारेगमप युद्ध ताऱ्यांचे जे झालं होतं हम्म. पुण्याला. अं, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला,
तू मला न पाहिले ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. वा ला 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 ला, हिमवर्षावातही कांती तव पाहुनी, तारकान भातल्या वा लाजल्या मनातुनी, ओघळले हिम तुषार गालावर थांबले, कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला, पाहिले न मी तुला. वा थँक्यू. वा वा मेजवानी आम्हाला खूप छान मजा आली. अनुराधा, येस येस. एक दोन प्रश्न असतील तर आपण घेऊया का? तुम्हाला वेळ आहे का? एक दोन प्रश्न, कारण 5:30 वाजलेत म्हणून विचारते. एक हा. हो 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 हो. कोणाला विचारायचंय काही? एक दोन प्रश्न आपण घेऊ शकतो, कारण त्यांना पण पुढे कुठेतरी जॉईन करायचंय पुढच्या कार्यक्रमाला. तर एखादा प्रश्न असेल तर जरूर घेऊया. हॅलो. हॅलो, हा बोला. एक प्रश्न विचारायचा होता. हा बोला. आपल्या गप्पांमध्ये एक हे निघाला होता विषय व्हॅल्यूज बद्दल एकमेकांच्या, हा की त्याला नॅनो मध्ये चालतं आणि ह्यांना मात्र BMW किंवा गाडी किंवा असेल अपेक्षा. तर याच्यावर कसं तुम्ही एकमेकांना हे करू शकता, म्हणजे समजून घेऊ शकता लाईफ बद्दलच्या एक्सपेक्टेशन्स किंवा आपल्या डिमांड्स म्हणूया लाईफ मधल्या. माझ्या मते इतकी वर्ष संसार केल्यानंतरच आपल्याला खात्री होते की हा ही एक डिमांड आहे, ही आपण करू शकतो. म्हणजे आज आम्ही ज्या फील्डमध्ये आहोत, की एक इतकी वर्ष काम केल्यानंतर, आणि ह्याच्या मागे फायनान्शियल स्टेबिलिटी फार महत्वाची आहे. जर तुम्ही नॅनो आणि मर्सिडीजचा जर विषय धरून बोलत असाल तर. हॅलो हॅलो. हॅलो, ऐकू येत आहे? ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांनी आपापलं हे अनम्यूट करा, म्हणजे तुम्हाला ऐकू येईल. ऐकू येतंय आता? हो, येतंय येतंय, ऐकू येतंय. बोल. तर ती ही काय ही डिमांड किंवा इच्छा असं वाटतं की एकच मिनिट हा चिन्मयी. सुमित, एकच मिनिट. सुरेखाताई, तुमचा हे अनम्यूट करता का, म्हणजे तुम्हाला ऐकू येईल? सुरेखाताई, वैशालीताई, तुम्ही हे अनम्यूट करता का? आणि बाकीच्यांनी माईक आपले बंद ठेवा. बंद ठेवा. एक्झॅक्टली. हे घातलं तरी चालेल आपण, म्हणजे आपण नाही घातलं ना. मला असं वाटतं की आता तुम्ही बोलू शकता असं वाटतं. मी सगळ्यांना म्यूट केलंय. सुरेखाताई, तुमचं हे म्यूट करा. हॅलो हॅलो हॅलो, येतोय का आवाज? आवाज येतोय? हो, येतोय येतोय येतोय. हा. नाही, त्यांचा जो प्रश्न होता तो जर त्यांचा जो गाडीशी संबंधित प्रश्न असेल तर मला असं वाटतं गौरीताईंनी जेव्हा तो उल्लेख केला त्याचा, तर
ते एक उदाहरण म्हणून त्यांनी दिलं होतं. पण मला असं वाटतं की फायनान्शियल डिमांड ज्या असतात त्या काय सुरुवातीपासून नसतात. त्या एक वर्ष, आज 25 वर्ष आमच्या लग्नाला होत आहेत. तर ही मागणी जी आहे ही कुठेतरी बऱ्याच फॅक्टर्सना त्याच्यावर विचार करून झालेली आहे की आज समजा जर 2 गाड्या घ्यायच्या झाल्या तर मला नेहमीच मोठी गाडी आवडते. मला आय लाईक, माझ्याकडे आधी मर्सिडीज होती, आता जॅग्वार आहे. तर पण चिन्मयीचं कसं आहे, पुन्हा ह्याच्यामध्ये थोडं थोडे व्हॅल्यूज सुद्धा महत्वाचे आहेत. मला असं वाटतं की आई दादा ह्यांची स्वतःची कधीच गाडी नव्हती. माझ्याही काही घरी आई वडिलांची गाडी अशी नव्हती, फियाटच होती आमची. पण माझ्यात थोड्या एक्सपेक्टेशन्स, कदाचित हिंदीत काम केल्यामुळे थोडे बरे पैसे मिळतात म्हणून मला असं वाटलं की मला मोठी गाडी घेता येईल. बस तेवढाच विचार आहे ह्याच्या मागचा. मला एकच याच्याबद्दल सांगायचं होतं की गाडी कुठली घेतो आणि काय याच्याबद्दल हे नसतं, पण मला मी कुठल्या गाडीत बसते ह्यानी मला फारसा फरक पडत नाही. माझी सोय झाली तिथपर्यंत पोहोचायची की झालं, एवढं माझा बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्याच्याकडे सुमित की अरे हिचं थिंकिंग किती असं आहे, संकुचित वृत्तीची आहे ही, असं तो माझ्यावरती कमेंट करत नाही. आणि ज्यावेळेला मला असं वाटतं की त्याला मोठी आलिशान गाडी आवडते आणि तो तर घेतो, तेव्हा मला असं वाटत नाही की हा कसला उधळा आहे, कुठे गाड्यांवरती हा खर्च करतो, असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे हा वृत्तीचा प्रश्न आहे आणि एकमेकांच्या वृत्तीबद्दल आदर भाव बाळगण्याचा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की सुमित जेव्हा मोठी गाडी घेतो तेव्हा मला त्याचं कौतुकच वाटतं. पण ही कुठल्याही पद्धतीची गाडी घेताना, छोटी गाडी असो काय किंवा मोठी गाडी असो काय, ती गाडी सिग्नलला थांबणार आहे, ती भरधाव वेगाने कधीही धावणार नाहीये, ती कुठलाही कायदा मोडणार नाहीये. ह्या व्हॅल्यूच्या बद्दल आमचं दोघांचं एकमत आहे. हा, म्हणजे मला अगदी गाडीबद्दल स्पेसिफिक नव्हतं बोलायचं. मला ह्या 2 ज्या मेंटॅलिटीज असतात की एक साधी राहणी, मी तेच सांगितलं, म्हणूनच मी म्हंटल की त्याला माझी वृत्ती संकोचित वाटता कामा नये आणि मला तो उधळ्या वाटता कामा नये. बरोबर, हे मला पटलं तुमचं उत्तर की एकमेकांच्या रिस्पेक्ट करायला पाहिजे आपल्या लाइकिंगचा किंवा जे काय आपले ओपिनियन. नक्कीच. आणि हे तुमचं मॅरिड लाईफ सक्सेसफुल करण्यासाठी एक चांगला हे असू शकतो, त्याचा एक काय म्हणू त्याला. हो, बरोबर आहे, तो पॅरामीटर असतो. बरोबर. मला असं वाटतं आपली वेळ झाली आहे. मॅम, हॅलो, मला असं वाटतं आपली वेळ झाली आहे आता. या दोघांशी बोलताना असं वाटत होतं अजून ते चालूच राहावं, कारण बऱ्याच गोष्टी त्यांना शेअर करता येण्यासारख्या आहेत. आपणच त्यांना रिस्ट्रिक्ट केलं होतं आज कुटुंबापुरतं, पण परत आपण त्यांना नक्की माइंड जिमच्या यायला बोलवूया. तुमच्या हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की कुटुंब स्वस्थ का आहे यांचं हे लक्षात आलं असेल. संवाद, इंटरडिपेंडन्स, फॅमिली व्हॅल्यूज, ज्येष्ठांबरोबरचं नातं, सामाजिक बांधिलकी, या सगळ्यामधूनच हे सगळं खुलत गेलंय. आणि आपण असं नेहमी म्हणतो की रुपेरी पडदा, ग्लॅमर. चिन्मयी सुद्धा आता म्हणली की हे जे सगळे शब्द आहेत ते खूप वापरले जातात आणि त्याच्यामध्ये आपण ओढले जातो, तेव्हा एक स्टिरिओटाईप विचार स्ट्रक्चर आपल्या डोळ्यासमोर येतं आणि त्याला छेद देत प्रोफेशन आणि कुटुंब याचा योग्य बॅलन्स ह्या दोघांनी साधला आहे असं मला वाटतं. आणि राईज अबाऊ ज्याला म्हणतो आपण, सगळ्याच्या वरती उभं राहून येणं, हे खूप महत्वाचं आहे. मग बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक होऊन जातात जेव्हा दोघं जण एका प्लॅटफॉर्मवरती असतात त्यावेळी. आणि ते तसे या प्लॅटफॉर्मवरती आहेत आणि एकाच प्लॅटफॉर्मवरती, व्हॅल्यूजच्या प्लॅटफॉर्मवरती ते दोघं जण आहेत. त्यामुळे त्यांचं हे कुटुंब स्वस्थ दिसतं आपल्याला. आणि फार मनापासून आभार तुमच्या दोघांचे की तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याबरोबर आलात. आणि माइंड जिम सदस्यांचे पण सगळ्यांचे आभार. आज कुठेतरी नेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आल्यामुळे बऱ्याच लोकांना जॉईन होता आलेलं नाही आहे असं मला मेसेजेस आलेत, पण आता आम्ही त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकूच. पण चिन्मयी आणि सुमित, मनापासून धन्यवाद आणि परत जरूर या. सुमित जरा ऑनलाईन गेलाय, दुसरा त्याला जाणं आवश्यक होतं. येस. पण मजा आली गप्पा मारून आम्हाला सुद्धा. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, वेलकम. आणि गौरी, तुझे पण खूप आभार, खूप सुंदर मुलाखत घेतल्याबद्दल. धन्यवाद.